लग्न सराईचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये डिझायनर कपडे घालायला आपल्याला खूपच आवडतं। त्यामुळे एखादा लेहंगा आपणही डिझाइन करावा असंही तुमच्या मनात कधी ना कधीतरी आलं असेल। पण लेहंगा डिझाइन करण्याची प्रोसेस काही साधी सोपी नाहीये। त्यासाठी तुम्हाला सौंदर्यदृष्टी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि शिवाय एक विशिष्ट अशी प्रक्रिया फॉलो करणंही गरजेचं आहे। ही प्रक्रिया नक्की कशी आहे ते आज आपल्याला मृण्मयी दाखवते। हाय, मी मृण्मयी अवचट। लेहंग्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रकार हवे असतात। टिपिकल कळीचा लेहंगा आणि त्याच पद्धतीची एम्ब्रॉयडरी हे नकोसे वाटतात। बाजारामध्ये बरेच एम्ब्रॉयडर्ड फॅब्रिक्स आजकाल मिळतात। असंच एक कापड मी माझ्या एका क्लायंटसाठी घेतलंय। तिचा हा संगीतचा फंक्शनचा लेहंगा आहे आणि फंक्शन खूप मोठ्या प्रमाणात नाहीये, म्हणून लाईट कलरचा मी उपयोग केलाय। हे लाईट कलरचं हे एम्ब्रॉयडर्ड फॅब्रिक मी घेतलंय। हे काम चालू आहे। ह्याला हा कळीचा लेहंगा केलाय, याला भरपूर घेर दिलाय। ऑल ओव्हर डिझाईन असल्या कारणाने या कापडाचा पुरेपूर वापर आपण करू शकतो, कारण हे कळ्या उलट्या सुलट्या जरी आपण कापल्या तरी ते ओव्हरऑल जेव्हा लेहंगा बनतो त्याच्यात दिसत नाही। आता याला फिनिशिंग करायला ही खालनं ही लेस लावणार आहोत। अजून हे याची उंची वगैरे आम्हाला अजून नीट करायची आहे आणि मग याप्रमाणे त्याला लेस लावणार आहोत। लेहंग्याची लेंथ ही नेहमी जेवढं हील्स घालतात, जेवढी चप्पलची हील्स घालतात त्याच्यावर अवलंबून असते। लेहंग्याच्या खालनं अख्खी चप्पल नाही दिसली पाहिजे, थोडासाच हीलचा भाग दिसला पाहिजे। त्यामुळे ट्रायल घेताना नेहमी उंची ही हील्स बरोबर ट्रायल घेऊन ठरवली जाते लेहंग्याची। ते ट्रायल नंतर हे याची ही लेंथ, याची उंची लेहंग्याची आम्ही ॲडजस्ट करू। आता याच्यावरती ब्लाऊजला एक वेगळा ऑप्शन हवा होता, म्हणून मी हे सेम मॅचिंगचं मी हे प्लेन कापड घेतलंय। ह्याला ऑल ओव्हर वर्क होतं, म्हणून ह्याचा जो टॉप आहे, याला जो आम्ही क्रॉप टॉप करणार आहोत, याला खूप हेवी वर्क नाही देणार आहोत। याला जरा वेगळा कटचा आम्ही विचार करतोय आणि त्या पद्धतीने हे ह्याचं काम होईल। हे जे कॉर्ड वर्क आहे तीच एम्ब्रॉयडरीचा प्रकार या टॉपवरती वापरला जाणार आहे। हे एका रंगातच मी करतेय, म्हणजे टॉप आणि लेहंगा हा एकाच रंगात आहे, त्यामुळे याची ओढणी आपण कॉन्ट्रास्ट कलर्समध्ये घेऊ शकतो। डार्क ब्ल्यूचा मी विचार केलाय, कदाचित पीचही चांगला वाटेल। जेव्हा हा लेहंगा पूर्ण बनेल तर त्या हिशोबाने मी ओढणीचा मी याच्यावरती विचार करून ही ठरवीन। तसंच हा एक दुसरा ऑप्शन असा आहे की जर खूप आपल्याला एकाच मोनोटोनमध्ये जर लेहंगा करायचा नसेल तर असा एखादा गोल्ड कलरचा क्रॉप टॉप सुद्धा या लेहंग्यावरती घालू शकतो। बघूयात ह्याचा पूर्ण हा लेहंगा झाल्यानंतरचा आणि ह्या चोली झाल्यानंतरचा लुक कसा येतोय, त्या हिशोबाने याचा फायनल कॉम्बिनेशन आणि याचं फिनिशिंग करता येईल। जी ही लेस मी लेहंग्यावर लावली आहे तीच ओढणीच्या काठाला लावायचा पण मी विचार करते। लेहंगा खूप हेवी वाटू नये, पण ॲट द सेम टाइम ओढणी खूप प्लेनही वाटू नये, हा त्याच्या मागचा विचार आहे। लवकरच हा पूर्ण होईल आणि बघूयात हा कसा दिसतोय ते।